नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रॉइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। कृषी सेवक भरती असेल किंवा ग्रामसेवक भरती असेल त्यासाठी सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे पंचायत राज घटकावर ग्रामसेवक भरती यामध्ये जवळपास 5 ते 6 क्वेश्चन्स असतात। मित्रांनो, त्याच क्वेश्चनचे आपण आज डिस्कस करणार आहोत। म्हणजे पंचायत राज याविषयी किंवा पंचायत राज या घटकामध्ये जे प्रश्न विचारले आहेत ते PYQ क्वेश्चन्स आहेत, जे की बऱ्याच परीक्षेमध्ये यापूर्वी विचारले आहेत। तर ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया। सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं आपण विश्लेषणाच्या माध्यमातून हे प्रश्न कव्हर करणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, त्याला लाईक नक्की करा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन ऑन करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला किंवा व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करत चला। तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? 4 पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला द्यायचं आहे। IMP प्रश्न आहे, बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारला जातो। सरळ सेवा असेल किंवा MPSC असेल या परीक्षेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न हा रिपीट झालेला आहे। तर या ठिकाणी पहा, पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार करणारे भारतातील पहिले 2 राज्य कोणते आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो दुसऱ्या नंबरचा पर्याय राजस्थान आणि आंध्र प्रदेश। हे 2 राज्य काय आहे, सर्वप्रथम पंचायत राज स्वीकार करणारे आहेत। म्हणजे पहिल्या नंबरला पंचायत राजची सुरुवात ही राजस्थानमधून झाली आणि दुसऱ्या नंबरला आंध्र प्रदेश या राज्यांनी स्वीकार केलेला आहे। आता मित्रांनो पहा, पंचायत राजचा सर्वप्रथम वापर करणारं पहिलं राज्य कोणतं? तर त्याचं उत्तर राजस्थान आहे। तर बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार कोणाच्या शिफारशीनुसार? बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची सुरुवात करण्यात आली 1 मे 1960 रोजी। 1 मे 1959 रोजी राजस्थानमधील नागौर या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पहिली ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली। महत्त्वपूर्ण आहे, परत एकदा रिपीट करतोय, बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार कोणाच्या? बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार पंचायत राजची सुरुवात करण्यात आली 1 मे 1959 रोजी राजस्थानमध्ये नागौर या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पहिली ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली। पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 1 मे 1959ला राजस्थानमध्ये नागोरी या ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली। आता त्यानंतर मित्रांनो दुसरं राज्य कोणतं आहे? तर दुसरं राज्य आहे आंध्र प्रदेश। दुसरे राज्यसुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। मग तिसरं राज्य कोणतं आहे? आसाम। चौथं राज्य आहे मद्रास। त्यानंतर 5वं राज्य आहे कर्नाटक। 6वं राज्य आहे ओडिसा। 7वं राज्य आहे पंजाब। 8वं राज्य आहे उत्तर प्रदेश आणि 9वं राज्य आहे महाराष्ट्र। तुम्हाला अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्राने पंचायत राजची स्वीकार कधी केला किंवा कितवं राज्य आहे? तर महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारं कितवं राज्य आहे? 9वं राज्य आहे। 9व्या वेळेस किंवा 9व्या स्थानावर महाराष्ट्र राज्याने पंचायत राजची सुरुवात केली। त्यानंतर 73व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? मध्य प्रदेश आहे। त्या ठिकाणी पहा, 73व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणं म्हणजे 72वी आणि 73वी ज्यावेळेस घटनादुरुस्ती झाली त्यावेळेस 73वी घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणारं देशातील पहिलं जे राज्य आहे ते मध्य प्रदेश आहे। यावर सुद्धा परीक्षेमध्ये काय होतं, प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया। जिल्हा परिषद सर्वात महत्त्वाची समिती कोणती? काय प्रश्न आहे? जिल्हा परिषदमध्ये सर्वात महत्त्वाची समिती कोणती? जिल्हा परिषदमधली जी काही सर्वात महत्त्वाची समिती आहे, जिल्हा परिषदमध्ये एकूण किती समित्या असतात? त्यामध्ये सर्वात महत्त्वाची समिती कोणती आहे? तर या ठिकाणी प्रश्न विचारला, सर्वात महत्त्वाची समिती कोणती? वित्त समिती, आरोग्य समिती, स्थायी समिती की कृषी समिती? तर जिल्हा परिषदमधील सर्वात महत्त्वाची समिती ही कोणती असते? स्थायी समिती आहे किंवा स्थायी समिती असं तिला म्हटलं जातं। आता जिल्हा परिषदेच्या सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस जिल्हा परिषद अस्तित्वात आली, बलवंतराय मेहता समितीनुसार पंचायत राज त्रिस्तरीय योजना महाराष्ट्रामध्ये अंमलात आली आणि सर्वप्रथम ज्यावेळेस जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यात त्यावेळेस जिल्हा परिषदेमध्ये एकूण किती समित्या होत्या? फक्त 8 समित्या होत्या। पण सध्या महाराष्ट्र
जिल्हा परिषदमध्ये एकूण किती समित्या आहेत? 10 समित्या. तुम्हाला बऱ्याच वेळेस प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की जिल्हा परिषद अस्तित्वात आल्या त्यावेळेस एकूण किती समित्या होत्या? तर 8 समित्या होत्या. त्यानंतर जिल्हा परिषद आताच्या घडीला म्हणजे 2023मध्ये जिल्हा परिषदमध्ये एकूण किती समित्या आहेत? तर एकूण 10 समित्या आहेत. आता पहा, नंतर कोणत्या 2 समित्या वाढल्या? तर 1992ला महिला व बालकल्याण समिती स्थापन करण्यात आली. म्हणजे सर्वप्रथम 8 समित्या होत्या, त्यानंतर 2 समित्या वाढवण्यात आल्या. त्यामधली 1992ला पहिली समिती वाढवण्यात आली, म्हणजे पहिली समिती स्थापन करण्यात आली महिला व बाल कल्याण समिती, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर दुसरी समिती 1993ला जलसंधारण व पाणी पुरवठा समिती स्थापन करण्यात आली. कोणती? जलसंधारण व पाणी पुरवठा समिती स्थापन करण्यात आली. कधी? 1993ला. दुसरी समिती कोणती? म्हणजे 10वी समिती जलसंधारण व पाणी पुरवठा समिती स्थापन करण्यात आली. स्थायी समितीत एकूण सदस्य संख्या किती असतात? तर एकूण 15 सदस्य संख्या असतात. त्यानंतर स्थायी समितीचा सचिव कोण असतो? उत्तरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी. आणि सभापती कोण असतो? स्थायी समितीचा सभापती हा पदसिद्ध सभापती असतो. जिल्हा परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष स्थायी समितीचे अध्यक्ष असतात. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की स्थायी समितीचा अध्यक्ष कोण असतं? तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे काय असतात? पदसिद्ध अध्यक्ष असतात. एकूण किती सदस्य असतात? एकूण 15 सदस्य असतात. सचिव कोण असतो? तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी. त्यानंतर स्थायी समितीचे कार्य कोणते आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. जे जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती आहे ती म्हणजे स्थायी समिती. त्या स्थायी समितीचे कार्य कोणतं आहे? पहिलं कार्य आहे बघा, जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी देणं. म्हणजे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जो पहिलं वार्षिक बजेट असतं किंवा वार्षिक आराखडा असतो जिल्हा परिषदेचा, त्या वार्षिक अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी देण्याचं काम स्थायी समितीचं असतं. सीओला 1 महिन्याची रजा देण्याचं काम स्थायी समितीचं असतं. जिल्हा परिषदेच्या सर्व कामाचा प्रगतीचे नियमन आणि कालावधी याचं पुनर्विलोकन करण्याचं काम हे स्थायी समितीचं असतं. झेडपीच्या जमा खर्चाचं मासिक हिशोब ठेवण्याचं किंवा तपासणीचं काम हे स्थायी समितीचं असतं. कोणत्याही विषय समितीकडून कोणतीही माहिती मागवण्याचा अधिकार हा सुद्धा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीकडे आहे. म्हणजे जिल्हा परिषदमध्ये जे इतर समित्या आहेत त्या समितीकडून त्यांची जी काही अहवाल असेल, माहिती असेल, ती माहिती मागवण्याचा अधिकार हा स्थायी समितीला असतो. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आपण बघूया. ग्रामपंचायतच्या दैनिक कामासाठी कोण जबाबदार असतो? IMP प्रश्न आहे. ग्रामपंचायतचे जे दैनिक काम असतं त्या कामासाठी जबाबदार कोण असतो? आता ग्रामपंचायतीचं दैनिक काम कोणतं आहे? तर ग्रामपंचायतीच्या दैनिक कामासाठी कोण जबाबदार असतो? सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी. तलाट्याचं काम नाही आहे, पोलीस पाटलाचं सुद्धा काही काम नाही आणि सरपंचाचं सुद्धा काही काम नाही. तर याचं योग्य उत्तर काय आहे मित्रांनो? ग्रामपंचायतीचा जो काही दैनिक कामकाज असतं किंवा दैनंदिनी कामे असतात ते कामं ग्रामसेवकाच्या अंडरमध्ये किंवा ग्रामसेवक याला जबाबदार असतो किंवा ग्रामसेवकाला ते काम करणं गरजेचं असतं. ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे दैनंदिन काम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ग्रामपंचायतचा सचिव म्हणून काम करतो किंवा त्याला प्रशासकीय अधिकारीसुद्धा असं म्हटलं जातं. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यावर देखरेख ठेवण्याचं काम ग्रामसेवकाचं असतं. ग्रामपंचायतीचे अंतर्गत कर्मचारी असते म्हणजे पाणी पुरवठा असेल, त्यानंतर शिपाई असेल, त्यानंतर रोजगार सेवक असेल किंवा इतर जे कर्मचारी असतील त्या सर्व कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवण्याचं किंवा त्या सर्व कर्मचाऱ्यावर देखरेख ठेवण्याचं काम हे ग्रामसेवकाचं असतं. गावाचा निधी सांभाळणं किंवा गावाचा निधी गोळा करणं हे कामसुद्धा ग्रामसेवकाचं असतं. घरपट्टी असेल, नळपट्टी असेल किंवा बाजार कर असेल, इतर जे काही कर आहेत ते कर गोळा करणे आणि तो निधी सांभाळण्याचं काम हे ग्रामसेवकाचं असतं. त्यानंतर गावातील विविध कर गोळा करणे हे सुद्धा काम कोणाचं आहे? ग्रामसेवकाचंच आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या सभा बोलवणे व सभांची इतिवृत्त लिहिणे, ग्रामसभेचे ज्या काही मासिक बैठका असतात त्यानंतर ग्रामसभा असते, या सभा बोलवण्याचं काम ग्रामसेवकाचं असतं. आणि सभांची इतिवृत्त म्हणजे
त्याला प्रोसिडिंग लिहिण्याचं काम हे ग्रामसेवक करत असतो. म्हणजे महत्त्वपूर्ण ग्रामसेवकाची कामे आहेत. ते बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जातं की ग्रामसेवकाची कामे काय. या ठिकाणी पर्यायामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे पर्याय दिले जाऊ शकतात. ह्यापैकी कोणतं काम नाही आहे अशा प्रकारचा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे तुम्हाला काय पाठच असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात? भारतीय ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात? या ठिकाणी आपण पाहिलेलंच आहे की जिल्हा परिषद पहिल्या स्तरावर आहेत. त्यानंतर दुसऱ्या स्तरावर काय आहे? पंचायत समिती आहे. त्यानंतर तिसऱ्या स्तरावर काय आहे? ग्रामपंचायत. म्हणजे त्रिस्तरीय ग्रामस्थानिक स्वराज्य संस्था सध्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहे. पहिल्या स्तरावर आहे ती जिल्हा परिषद, दुसऱ्या स्तरावर आहे तालुका स्तरावर, याला पंचायत समिती असं म्हणतो, आणि गाव पातळीवर असते तिला ग्रामपंचायत असं म्हणतो. तर प्रश्न काय विचारला? भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पंचायत राज असं म्हटलं जातं. काय? पंचायत राज. काय म्हटलं जातं? तर पंचायत राज असं म्हटलं जातं. या पंचायत राजमध्ये 3 स्तरीय ही पंचायत राज आहे, म्हणजे त्रिस्तरीय ही पंचायत राज आहे. कोणत्या समितीने शिफारस केलेली होती? तर बळवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत समितीची स्थापना करण्याची किंवा महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असावी अशा प्रकारची त्यांनी काय केली होती? सूचना केली होती, आणि त्यानुसारची अंमलबजावणी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सध्या त्रिस्तरीय पंचायत राज आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यावर जिल्हा परिषद आहे, दुसऱ्या टप्प्यावर पंचायत समिती आहे, आणि तिसऱ्या टप्प्यावर आहे ग्रामपंचायत. पंचायत राजला ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हटलं जातं. त्यानंतर नगरपालिका कोणाला म्हटलं जातं? शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेला काय म्हटलं जातं? नगरपालिका. आता तलाठी असेल किंवा ग्रामसेवक असतील, ही जी 2 पदे आहेत ती पंचायत व्यवस्थेशी निगडीत आहेत. म्हणजे पंचायत राज व्यवस्थेमधले जो काही नोकरवर्ग आहे तो नोकरवर्ग तलाठी आणि ग्रामसेवक म्हणून ओळखला जातो. म्हणून पंचायत राज हा घटक आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये जिल्हा निवड समितीमध्ये बऱ्याच वेळेस जे काय पंचायत राजवर अधिकचा भर दिला आहे, म्हणजे येत्या भरती प्रक्रियेसाठी सुद्धा तुम्हाला पंचायत राज हा घटक परिपूर्ण करणं गरजेचं आहे. मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर पोलीस भरतीसाठी सुद्धा आपण प्रश्नमालिका सुरू केलेली आहे. आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या चॅनलवर जाऊन तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. त्यासाठी चॅनलला काय करायचं? सबस्क्राईब करून ठेवा. ग्रामसेवक व पोलीस भरतीसाठी उपयुक्त हा सराव संच आहे. त्यानंतर मित्रांनो आपण पुढचा प्रश्न बघूया. कोणामुळे ग्रामीण राजकारणात खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास मदत होते? बघा पर्याय काय दिलेले? ग्रामसभा, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ग्रामसभेमुळं ग्रामीण राजकारणामध्ये खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास मदत होते. आता सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो पंचायत राजमधील सर्वात शेवटचा जो स्तर आहे तो म्हणजे ग्रामपंचायत आहे. पंचायत राजमधील सर्वात शेवटचा स्तर कोणता आहे? ग्रामपंचायत आहे. सर्वात वरती कोणता स्तर आहे? तर जिल्हा परिषद आहे, त्याला आपण झेडपी सुद्धा म्हणतो. त्यानंतर दुसरा आहे पंचायत समिती PS. त्यानंतर शेवटचा जो आहे JP. म्हणजे या 3 स्तरावर आपली पंचायत राज व्यवस्था अवलंबून आहे. पहिला आहे जिल्हा परिषद, दुसरा आहे पंचायत समिती, तिसरा आहे जिल्हा ग्रामपंचायत. तर ग्रामपंचायत म्हणजे शेवटच्या स्तराचा भाग आहे. ग्रामसभेमध्ये गावातील सर्व प्रौढ 18 वर्षावरील मतदारांचा समावेश असतो. या ठिकाणी पहा मित्रांनो, ग्रामसभेमध्ये कोणकोणत्या व्यक्तींचा समावेश असतो? तर ज्याचं वय 18 वर्ष झालेलं आहे आणि ज्याचं नाव मतदार यादीमध्ये आहे, म्हणजे गावाचा मतदार आहे असा व्यक्ती, 18 वर्ष वय पूर्ण झालेल्या महिला असेल, पुरुष असेल, त्या व्यक्तींना ग्रामसभेमध्ये उभा राहण्याचा किंवा ग्रामसभेमध्ये प्रस्ताव मांडण्याचा किंवा ग्रामसभेमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो. त्यानंतर ग्रामसभेमुळे ग्रामपंचायतचे प्रशासक अधिकाधिक काय होतात? लोकाभिमुख व जबाबदार तसेच पारदर्शक होण्यास मदत होते. तर ग्रामसभा काय असते? की जिल्हा ग्रामपंचायतीची सर्वात महत्त्वाची सभा असते. त्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत की ज्या कोणत्या कलमांतर्गत ग्रामसभा आयोजित केली जाते. त्यानंतर ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो?
त्यानंतर वर्षातून ग्रामसभा किती व्हाव्यात, कशा प्रकारे होणे गरजेचे आहे याची सविस्तर आपण चर्चा केलेलीच आहे। ते म्हणजे ग्रामपंचायतचा जो घटक आहे ग्रामसभा, या ग्रामसभेमुळे गावाचा कारभार हा पारदर्शक होतो, लोकाभिमुख होतो। म्हणजे लोकांना ग्रामपंचायतीविषयी किंवा ग्रामपंचायतला जो कारभार चालतो तो काही निधी असतो, त्या निधीची सविस्तर माहिती ग्रामपंचायतच्या माध्यमातून दिली जाते। त्यानंतर मित्रांनो 73व्या घटना दुरुस्तीमध्ये कलम 243 मध्ये स्थापना करण्यात आली। कशाची? ग्रामसभेची स्थापना। 73व्या घटना दुरुस्तीनुसार 243 कलम आहे, त्या कलमामध्ये काय ग्रामसभेची स्थापना करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे मित्रांनो आपण पंचायत राज याविषयी जे काही महत्त्वपूर्ण घटक आहेत, ग्रामसेवक असेल किंवा तलाठी भरती संदर्भात हा जो महत्त्वपूर्ण घटक होता, महत्त्वपूर्ण प्रश्न होते, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। जर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण स्पर्धा परीक्षेसाठी योग्य मार्गदर्शन देत असतो। मेगा भरतीसाठी आपण उपयुक्त प्रश्न सिरीजसुद्धा लॉन्च केलेले आहेत। त्यामध्ये पहिला संच आहे मित्रांनो ग्रामसेवक कृषी घटक प्रश्नसंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण लॉन्च केलेला आहे। त्यासाठी आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला याचा फ्रीमध्ये लाभ घेता येईल। तसेच परीक्षेपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल। अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण लेक्चर होतं। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। जर माहिती आवडली असेल किंवा लेक्चर आवडत असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा। अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद मित्रांनो, येणारा व्हिडिओ नक्की पहा। तोपर्यंत तुम्हा सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र।